सो फायनली आम्ही पोहोचलो नेपाळमध्ये आणि मी तुम्हाला आज जे आमच्या नेपाळचं घर आहे ते दाखवणार आहे। जी जागा आहे ना ही पूर्ण जागा आमची आहे। आमचीच आहे। आधी हे किचन आणि हॉल होतं, आता हे पॅक करून टाकलं। आणि ह्या ज्या आमच्या कोंबड्या आहेत त्या पण आमच्या कोंबड्या आहे। कसली डेंजर आहे ही, पण किती भाल्या म्हणतात ना आपल्याच्या त्याला, भाल्या। आता ही जी जागा आहे, आता तुम्ही विचार करणार बाई ही जागा कोणाची आहे? ही पण जागा आमचीच आहे। तो जो रोड दिसतोय तुम्हाला, रोडच्या अलीकडे जेवढी पण जागा आहे ना ती सारी जागा आमची आहे। आणि सगळ्यात मेन हे जे घराचं बांधकाम चालू आहे हे सुद्धा आमचंच घर आहे। मला असं वाटतं की आणखी तीन महिन्यात होऊन जाईल ना हे घर, 3 महिन्यामध्ये होऊन जाईल। तर एवढी मोठी जागा आमची आहे, खूप मोठी जागा आहे। आता मी तुम्हाला समोरून दाखवेल आमची जागा। एक गोष्ट खूप भारी आहे आमची जागाची, त्या साईडला पूर्ण जंगल आहे आणि हे मेन हायवे रोड आहे। तर हायवे रोडच्या अलीकडेच आमची जागा आहे। शिव इकडे गाडी आहे तिकडून, ते हायवे रोड आहे पूर्ण। तर मार्केटला जायची पण गरज नाही, समोरच मार्केट आहे। आणि भारी आहे बाई, म्हणजे खूप मध्ये नाही आहे आमचं घर, असं अलीकडेच आहे। आता आपण तिथून बघितली होती आमची जागा, आता मी तुम्हाला इथून दाखवते। इथून जेवढी पण आहे ना हे जे घराचं बांधकाम चालू आहे, ते आंब्याचं झाड, ती शेती, ते पूर्ण आमची जागा। इथून पूर्ण आमची जागा ही। नंतर आम्ही थोडंसं रोड सोडणार आहे त्या साईडला जाण्यासाठी, नंतर हा पूर्ण एरिया आम्ही पॅक करून टाकणार आहे। तर सो तुम्हाला कसं वाटलं आमचं नेपाळचं घर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि असे छान छान व्हिडिओ मी पोस्ट करेल, तर त्या असे छान छान व्हिडिओ मी पोस्ट करेल। सो बाय, टाटा, टेक केअर।